तर आवाज येतोय? सर कशाच तरी आवाज येतोय. तुमचा बॅकग्राऊंड व्हॉइस येतोय. हॅलो. सर तर तुमचा एकदम बोलता का होतोय. घडी घडी रिपीट होतोय. सर तुमचा आवाज repeat होतोय. हॅलो. आर यू ऑडिबल? हॅलो. सर Hello. यस सर. यस सर. You are Okay. audible. Start. Yesterday we had talked about alloys. What is alloy? Alloy is a mixture of two or more than two elements. One must be metal or other is metal or non-metals. Okay. आज पुन्हा 12 ते 1 लेक्चर कंटिन्यू करणार आहे आपण. जे लेक्चर आपण तुम्हाला लेक्चर नाहीये 12 ते 1 आज. त्यामुळे 12 ते 1 चं लेक्चर आपण कंटिन्यू करणार आहोत. 11 ते 12 आणि 12 ते 1. सर कारण मी सॅटर्डे आणि संडेला लेक्चर घेणार नाही. त्यामुळे आज मी कंटिन्यू करणार लेक्चर. सर येस पीपीटी शेअर करा ना सेकंड लेसन की. सर तुम्ही त्या दिवशी केलीच नाही सर. मैं शेयर करता हूँ. आज ही मैं शेयर करता हूँ. सर तुम्ही ग्रुपवर टाकली नाही. ठीक आहे, मैं शेअर करतो. आज टाकतो मी पीपीटी. सर त्या दिवशी काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ वर्सेस बोलतो ना तुम्ही तिथपर्यंत टाकणार होते सर. नाही, सर्व टाकतो मी. पूर्ण आलाय, सिमेंट, थर्मोकपल आलाय, सर्व टाकतो मी. थँक्यू सर. पूर्ण सेकंड टॉपिक टाकतो आज. कंप्लीट झालेली माझी पीपीटी. फक्त ओव्हरलोक करतो मी. काल का नाही टाकली, कारण काही पॉइंट ऍड करायचे राहिलेले होते पुढचे सिमेंट आणि थर्मोकपल आलायचे. त्यामुळे मी काल शेअर नाही केली. आज मी लेक्चर झाल्यानंतर शेअर करतो लगेच. ओके. देन फर्स्ट alloy. What is alloy? Alloy is a mixture of two or more than two elements. One must be metal and other is non-metals. फक्त 50 स्टुडंट्स प्रेझेंट आहे आज.
53. सर बाकी ए डिव्हिजन साठीच आहे ना. हा ए डिव्हिजनचे मग टोटल किती स्टुडंट आहे? 69 स्टुडंट्स आहे आणि पॉलिमरचे 22 आहे. प्रॉब्लेम काय? जॉईन का करत नाही बाकीचे? माझ्याकडे अटेंडन्स आहे. बघा मी आता अटेंडन्स डाउनलोड करतोय. मी कोणत्याही टायमिंगला अटेंडन्स डाउनलोड करेल, परंतु तुम्हाला असं वाटत असेल अटेंडन्स डाउनलोड करत नाही मी. अटेंडन्स तुम्ही जॉईन करताना तुमचा रोल नंबर टाकायचा आहे आणि रोल नंबरने जॉईन व्हायचं आहे. बघा इथे Hello, sir. डाउनलोड अटेंडन्स लिस्ट. सर तुम्ही 5 ते 6 कोणते लेक्चर घेणार होते ना सर? तुम्ही सांगितलं टायमिंग ऍडजस्ट होणार नाही. संडे मंडे पासून घेऊ. मंडे ओके First- सर. ज्यांना समजलेला नाही फर्स्ट टॉपिक त्यांच्यासाठी मी रिपीट घेणार आहे, किंवा आज 3:30 वाजता लेक्चर राहील तुमचं. ज्यांना समजलेलं नाहीये 4 ते 5 लेक्चर राहील. ज्यांना समजलेलं नाहीये फर्स्ट टॉपिक तो मी पुन्हा रिपीट करणार आहे, किंवा न्यू कमर्स असतील त्यांच्यासाठी मी पुन्हा रिपीट करणार आहे आज. सर तुम्ही आज- काल पण बोलले होते, पण काल नाही काल- घेतलं. काल पॉलिमरच्या स्टुडंटला वेळ नव्हता, जास्त बिझी होते ते पॉलिमर स्टुडंट्स. आज 4 ते 5 माझं लेक्चर राहील. आहे का वेळ? पॉलिमर टेक्नॉलॉजी स्टुडंट्स आहे का? येस सर. आहे का वेळ? आज कोणतेच लेक्चर नाही सर. हो. दुपारून. ओके. सर फक्त ज्यांना 1:30 ते 3:30 आहे बस. ज्यांना समजलेलं नाहीये कोणताही पॉइंट, समजा मी पहिल्यापासून स्टार्ट करणार आहे, जे न्यू कमर्स आहे त्यांच्यासाठी, किंवा ज्यांना समजलेलं नाहीये त्यांसाठी मी 4 ते 5 या वेळेमध्ये आज लेक्चर घेईल. सर कंपल्सरी लेक्चर. कंपल्सरी नाही, ज्यांना 3 ते 4 समजलेलं नाहीये त्यांच्यासाठी फक्त. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर जॉईन करू शकता. ओके. टोटल बघा अटेंडन्स डाउनलोड केल्यानंतर मीटिंग अटेंडन्स आणि कुणी लेफ्ट व्हायचं नाहीये. मी केव्हाही अटेंडन्स घेऊ शकतो, आणि जी अटेंडन्स डाउनलोड केली तीच फायनल अटेंडन्स राहील. दादा तुम्ही म्हणताल मला रेंज गेली होती, मला फोन आला होता, आणि एक सर्व लेक्चरची मी अटेंडन्स ग्रुपवर टाकेल. मंडेला मी सर्व जेवढे अटेंडन्स झालेले आहे, ज्यांचे बिलो 80% अटेंडन्स आहे, तुमचे कोणी फ्रेंड्स असतील त्यांना रिमाइंड करा, सांगा. सर एक्स्ट्रा लेक्चरचे पण अटेंडन्स घेता का तुम्ही? हो, सर्व एक्स्ट्रा लेक्चर कोणते? आपले सॅटर्डेला किंवा संडेला होतात ते. हो सर्वच. मी जे तर आज जे लेक्चर होणार आहे त्याचे नाही होणार ना? नाहीये त्याची अटेंडन्स घेईल मी, परंतु कंपल्सरी नाही. सर खाली सर, मग स्क्रोल तुम्ही- करा ना. सर ते बी काउंट होतं का आपले म्हणजे त्याच्यामध्ये? मी जॉईन करताना 1 मिनिट हॅलो पार्क साठी 1 मिनिट जॉईन करताना फक्त रोल नंबर टाकायचा आहे तुमचा, आणि ब्रॅकेट पण नाही टाकायचं, काहीच नाही टाकायचं, फक्त रोल नंबरने जॉईन करायचंय. नेम वगैरे काहीच नाही ना सर? नाही टाकायचं, काहीच नाही टाकायचं. हॅलो सर. जॉईन करताना फक्त तुमचा नंबरने जॉईन करायचंय. जसा हा रोल नंबर 46 जॉईन झालेला आहे,
रोल नंबर प्रमाणे जॉईन करायचंय. हॅलो सर. हा बोल. सर म्हणजे तुम्ही आपले जे रेग्युलर लेक्चर होता आणि जे एक्स्ट्रा लेक्चर होता त्यांचीच प्रेझेंटी घ्याल आणि जे टॉपिक परत शिकवायला लेक्चर घेणारे म्हणजे आज 4 ते 5 घेणार आहेत त्याची नाही घेणार ना? नाही त्याची नाही. परंतु ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी घेणार आहे मी. ज्यांना समजलं नाही त्यांनी अटेंड करा. ज्यांना समजलेला आहे टॉपिक त्यांनी नाही अटेंड केलं तरी चालेल. ओके सर. सर म्हणजे फक्त डिस्कशन आहे ना. एक्सप्लेन करणार आहे जसं तुमचं घेतलं होतं सुरुवातीला स्टार्टिंगला तसंच सेम. रिव्हिजन होते सर, उलट जॉईन व्हायला पाहिजे सर. फर्स्ट युनिट का? ॲज यू विश. फर्स्ट युनिट फर्स्ट. सर आपला असाइनमेंट एकच झालाय ना? हा मी सेंड करतो हा दोन्ही असं. हा सर आपने असं हा सर Assignment पहिला केलं असाइनमेंट पण टाका ना ग्रुपवर. हा मी टाकतो. पहला सर, छठवी assignment अटेम्प्ट का था ना? assignment. बनवायची का सर? सर पहला सेपरेट बुक छठवी बनवायची का अटेम्प्ट का था ना? हो. नेक्स्ट. Alloy is a mixture of two or more than two elements. One must be metal or other is metal or non-metal. समजा दोन इलेमेंट आहे वेगवेगळे आणि दोन्हींवर करोजन होतं किंवा दोघांची हार्डनेस. देर आर डिफरंट प्रॉपर्टीज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटल. Hardness, toughness, brittleness, malleability, ductility, tensile strength, machinability, weldability. There are number of steps. There are number of properties of metals. So change this property by forming alloy. Reactivity is the main characteristic of metal. For corrosion, in case of corrosion, highly active metal, highly corrosive metals fastly corrode with other elements, fastly react with other metals. So to prepare alloy for protection of metal from corrosion, this is definition defined as the two or more than two metals or one of them must be metal and other is non-metal or metal. Brass, bronze, stainless steel. Example base metal. समजा दोन कंपोनंटचं दोन मेटलचं मिक्सचर घेतलेलं आहे. जर त्या दोन मध्ये एकाचं प्रमाण जास्त असेल तर तो बेस मेटल आहे आणि दुसऱ्याचं प्रमाण कमी असेल तर तो अलॉइंग इलेमेंट. मग आपण जी प्रॉपर्टी चेंज करणार ती कोणाची करणार आहे चेंज? अलॉइंग इलेमेंटची चेंज होईल का बेस मेटलची? बेस मेटलची प्रॉपर्टी चेंज करण्यासाठी आपण काही इम्प्युरिटी किंवा काही अलाइंग एलिमेंट्स ऍड करतो, त्याला आपण बेस मेटल म्हणतो. Largest composition of an alloy called as base metal. It is only metals. To change property of only metals. So next is the alloying element. Alloying element is smallest composition of an alloy called as alloying element. It is metal or non-metal. So next, composition of alloy. Example, alloy. This is pure metal A. This is pure metal B. Both are combined with each other to form alloy. Alloy is a mixture of two or more than two elements, 4 atoms of B metal and number of atoms of A metal. So largest composition of metal A and smallest composition of metal B in this alloy. या हे जे alloy दिसतं या alloy मध्ये
सर्वात जास्त प्रमाण मेटल एच आहे. Therefore, metal A is called as base metal and metal B is called as alloying metal. In case of example, stainless steel, iron is a base metal and nickel, carbon, chromium is alloying element. Next example, brass. Brass is a mixture of copper and zinc. Bronze is a mixture of copper and tin. So copper is a base metal. Then purpose of an alloy formation of alloy. First purpose, there are different purpose of alloy formation, to increase hardness and toughness, to change reactivity, to change melting point, to decrease melting point of metal, then to get good casting, to change color of base metal, to change corrosion resistivity of metal, that is increase corrosion resistivity of metal. There are different properties of metal to change by adding alloying elements. Then in pure form of metal does not possess all the varied properties required for the metal required for use. Hence, to modify or develop certain property in the metal. समजा प्युअर मेटल घेतला तर त्यामध्ये सर्व प्रॉपर्टी डेव्हलप झालेल्या नसतात जे आपल्याला यूज करायचे आहे. समजा प्युअर मेटल घेतला तर त्या प्युअर मेटल मध्ये हार्डनेस काय राहते, लो राहते. तर आपल्याला मेटल हार्ड करायचं आहे तर त्यामध्ये काय ऍड करतो आपण, काय ऍड करतो आपण, मेटल हार्ड करायचं आहे तर त्यामध्ये कार्बन ऍड करतो किंवा मॅलेबिलिटी डक्टिलिटी चेंज करायची आहे. इन केस ऑफ gold is a soft metal, so it add small amount of copper to change hardness, malleability, ductility property. म्हणजे प्युअर मेटल जर घेतला तर तो आपल्याला यूज करण्यासारखा नसतो. जर आपल्याला यूज करायचा असेल तर आपल्याला आधी सुरुवातीला काही त्याच्या प्रॉपर्टी चेंज कराव्या लागतात. टू चेंज certain property in the metal by adding alloying elements. Then first purpose of alloy formation, to increase the hardness and toughness of metal. Hardness, hardness is defined as it is ability of metal to resist penetration, scratching on metal surface by other metal. To resist, to म्हणजे एखादा जो मेटल आहे त्याची क्षमता इतकी वाढवायची आहे. इन्क्रीज म्हणजे वाढवणे. किती वाढवायची आहे, त्याला कुणीही स्क्रॅच करू शकत नाही किंवा त्याला ब्रेक करू शकत नाही इझिली किंवा कट करू शकत नाही, बेंड करू शकत नाही इझिली. इतकी हार्डनेस वाढवायची आहे. तर हार्डनेस वाढवायची असेल तर आपण त्यामध्ये एक अलॉइंग एलिमेंट ऍड करतो. सो फॉर एक्झाम्पल, प्युअर मेटल आर जनरली सॉफ्ट and when articles made by pure metal are put to use, due to constant wear and tear, their shape deform. Generally, all pure metals are soft metal. So this soft metal cannot make any article from this soft metal. So for formation of any equipment, machines use metal, so this metal having increased hardness and toughness, and then
दिस मेटल इज यूज फॉर एनी पर्पज. जर प्युअर मेटल घेतला तर त्याची प्रॉपर्टी सॉफ्टनेस प्रॉपर्टी आहे, आणि सॉफ्ट मेटल असेल तर काच आहे. काच बघितलेली असेल तुम्ही, ग्लास. ग्लास यूज करू शकतो का, काच यूज करू शकतो आपण काही मॉडिफाय करण्यासाठी? हो सर. इझिली हँडल कर, आपल्याला प्रिकॉशन घ्यावं लागते हँडलिंग करताना. समजा एखादा इन्स्ट्रुमेंट तयार केला तर यूज करू शकतो का आपण सॉफ्ट मेटल? सॉफ्ट मेटलला वेल्डिंग करता येत नाही. नो सर, म्हणजे नो यूज. जर आपल्याला तोच मेटल यूज करायचा आहे तर त्याचा अलॉय तयार करावा लागेल आधी, आणि नंतर आपल्याला तो यूज करावा लागेल. हेन्स when pure metal is alloy with pure another metal, so increase the hardness and toughness of metal. म्हणून आपल्याला त्या मेटलला दुसऱ्या मेटलशी मिक्सचर तयार करून अलॉय तयार करावं लागेल, आणि नंतर आपण त्याची यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, प्युअर गोल्ड अँड सिल्वर आर मेटल. येस सर परत सांगा ना. to increase hardness and toughness of metal by forming alloy. का alloy तयार करायचा आपल्याला? alloy का तयार करायचा? जर प्युअर मेटल घेतला, मेटल वरती रस्ट लागू नये म्हणून. 1 minute. फर्स्ट ऍप्लिकेशन आहे टू पर्पज टू इन्क्रीज द हार्डनेस अँड टफनेस ऑफ मेटल. जनरली सर्व मेटल सॉफ्ट मेटल राहतात, पण सॉफ्ट मेटल पासून आपण कोणताही इक्विपमेंट तयार करू शकत नाही. तर आपल्याला सॉफ्ट मेटल यूज करायचं आहे तर आपल्याला त्याचा पहिल्यांदा अलॉय तयार करावा लागेल. अलॉय तयार झाला म्हणजेच त्याची हार्डनेस आणि टफनेस वाढेल. मग फर्स्ट एक्झाम्पल आहे प्युअर गोल्ड अँड सिल्वर आर सॉफ्ट. गोल्ड म्हणजे सोनं, सिल्वर म्हणजे चांदी. सोनं आणि चांदी पासून आपल्याला एखादा आर्टिकल तयार करायचा आहे, पण तो सॉफ्ट आहे, त्यापासून तयार होणार नाही आर्टिकल. तर आपल्याला त्यामध्ये काही प्रमाणामध्ये कॉपर ऍड करावं लागतं. जर कॉपर ऍड केला तर तो मेटल हार्ड बनतो, नंतर आपण त्यापासून एखादा आर्टिकल तयार करू शकतो. प्युअर गोल्ड अँड सिल्वर आर सॉफ्ट, hence they are hardened by addition of small amount of copper to make hard, that is to increase hardness and toughness. Second example, pure iron is very soft and cannot be used for making machine, hence iron has converted to steel. जर प्युअर आयर्न घेतला तर तो खूप सॉफ्ट मेटल आहे. जर आपल्याला तो यूज करायचा आहे मशीन पार्ट साठी, सॉफ्ट मेटल आपण यूज करू शकत नाही. हेन्स आयर्न हॅज कन्वर्टेड टू स्टील. तर आपल्याला त्याचं कन्वर्जन स्टील मध्ये करावं लागेल. हॅलो सर. येस सर, गोल्ड मध्ये सिल्वर पण मिक्स केला तर हार्ड होतं ना? नाही, गोल्ड मध्ये सिल्वर मिक्स लागेल. थोडा हार्ड होईल, जास्त प्रॉपर्टी चेंज होणार नाही, कारण दोन्ही सॉफ्ट मेटल आहे ना. थोडीफार प्रॉपर्टी चेंज होईल, थोडीफार सर स्टील मध्ये अलॉय क्वांटिटी किती असते? येस. आवाज नाही आला मित्र तो. सर गोल्ड हे 24 सर कॅरेट गोल्ड स्टील मध्ये अलॉयची क्वांटिटी किती असते? वन एकानेच बोलायचंय. हा बोला. सर मी बोलतो थांबा. हा हॅलो. हा बोल. सर हे प्युअर गोल्ड असते 24 कॅरेट असतं बरोबर? हो. हा, मग इथं काय म्हंटलंय, आता आपण ते गोल्ड 24 कॅरेट त्याला म्हणजे एकदम सॉफ्ट असतं, त्याला हार्ड करायला आपल्याला कॉपर ऍड करायला लागेल. मग 24 कॅरेट गोल्ड मध्ये प्युअर 100% असतं, मग ते तर सॉफ्ट नसतं. सॉफ्ट राहतो तो. प्युअर गोल्ड सॉफ्ट आहे ना. हा, पण जे आपण विकत घेतो 24 कॅरेट गोल्ड ते तर एकदम सॉफ्ट नसतं ना. सॉफ्ट आहे ना, कोण म्हटलं नाही. प्लस मिक्स राहतं. म्हणजे ग्लास इतका सॉफ्ट नसतं तो. म्हणजे तुला काय म्हणायचंय, जे गोल्ड आहे 24 कॅरेट गोल्ड,
जर ते घेतलं तर खाली पडलं तर ते ब्रेक व्हायला पाहिजे असं नाही. परंतु आपल्याला त्याच्यापासून फॉईल तयार करता येत नाही. तुम्ही गोल्डची फॉईल बघितली असेल ना, किती थिन राहते. इतकी थिन फॉईल तयार करायची असेल तर आपण 24 कॅरेट गोल्ड पासून तयार करू शकत नाही. म्हणजे काचेसारखंच सॉफ्ट नाही म्हणत मी. प्रत्येक मेटल असं थोडंच आहे सर्वांची प्रॉपर्टी काचेसारखीच राहील सॉफ्ट प्रॉपर्टी. प्युअर आयर्न बघितलं असेल तुम्ही, मग तो इतका सॉफ्ट आहे का? परंतु त्यापासून आपण एखादा आर्टिकल तयार करू शकत नाही, इतका सॉफ्ट येतो. जर आपल्याला आर्टिकल तयार करायचा असेल तर त्याला हार्ड करावा लागतो, हार्ड. Then pure iron is very soft and cannot be used for making machine. Hence iron has converted to steel. Next example, bronze. Brass is a mixture of copper and zinc. Bronze is a mixture of copper and tin. Both are harder than base metal. Which is the base metal in brass and bronze? कॉपर. Copper is a base metal. तुम्ही बघितलं असेल कॉपर, प्युअर कॉपर बघितलं असेल, त्यापासून आपण फॉईल तयार करू शकत नाही किंवा हार्ड तयार करायचा. हार्ड कॉपर बघितला असेल तुम्ही, एकदम थोडा सॉफ्ट मेटल येतो. जर त्याला आपल्याला हार्ड तयार करायचं असेल, कठीण, हार्ड म्हणजे कठीण, टणक, कठीण तयार करायचं असेल तर आपण त्याला अलॉय मध्ये कन्वर्ट करतो. तुम्ही कॉपर पण बघितलं असेल आणि ब्रॉन्झ बघितलं असेल किंवा ब्रास बघितलं असेल. ब्रास पितळ बघितलंय का तुम्ही? येलो कलरच्या भांडे असतात, येलो कलरचे भांडे. येस सर, बघितलंय सर. हा, त्याला आपण ब्रास म्हणतो. ब्रॉन्झचं स्टॅच्यू बघितले असतील ना, ब्रॉन्झचे किंवा ब्रासचे. येस सर. ब्राऊन कलरचे दिसतात. सर. ब्रॉन्झ, ब्राऊन कलरचा दिसतो थोडं, तो ब्रॉन्झ पासून तयार केलेले स्टॅच्यू आहे, पुतळे. का तयार करतात ब्रॉन्झ पासून? त्याचं करोजन होत नाही किंवा तो हार्ड आहे. जर सॉफ्ट मेटल असता तर काय झालं असतं, त्याचा शेप चेंज झाला असता. जर एखाद्याने 2 हाताने प्रेस केला असता तरी त्याचा शेप चेंज झाला असता. आपल्याला कठीण पण पाहिजे आणि त्यापासून पुतळा पण तयार झाला पाहिजे, म्हणजे स्टॅच्यू. दिस alloy is used for making statue, coin. Then next, lead is soft metal, but its hardness can be improved by addition of 0.5% of arsenic. Then next is to lower the melting point, to decrease melting point of metal by adding other elements. When an alloying element is added to a base metal, it acts as an impurity in base metal and the melting point of base metal is lowered. Thus alloying makes the metal easily fusible. जर आपल्याला एक बेस मेटल आहे, तो आपल्याला कमीत कमी टेम्परेचरला फ्यूज करायचा असेल, लोअर टेम्परेचरला फ्यूज करायचा असेल, फॉर एक्झाम्पल आयर्न, melting point of iron 1550 degree Celsius temperature, but this melting temperature cannot maintain for fusion of iron, so it decrease the temperature of iron by adding other alloying elements. So decrease melting point of base metal. बेस मेटल म्हणजे आयर्न. आयर्नचा आपल्याला मेल्टिंग पॉइंट चेंज करायचा असेल, डिक्रीज करायचा असेल तर त्यामध्ये अलॉइंग एलिमेंट ऍड करावा लागतो, तर त्याचा मेल्टिंग पॉइंट डिक्रीज होतो. मेल्टिंग पॉइंट म्हणजे जो मेल्ट करायचा आहे, फ्यूज करायचा आहे मेटल, त्या टेम्परेचरला आपण
फ्युजन टेम्परेचर किंवा मेल्टिंग पॉइंट म्हणतो. देन नेक्स्ट इज द टू Sir, इन्क्रीज याच्यात द होतं ना? टेन्साईल स्ट्रेंथ. हे तुम्हाला फक्त पर्पज विचारलेले, डिटेल मध्ये नाहीये, फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. टू इन्क्रीज द टेन्साईल स्ट्रेंथ. व्हॉट इज टेन्साईल स्ट्रेंथ? डिफाइन टेन्साईल स्ट्रेंथ. It is the ability of metal to carry load without bending or breaking is known as tensile strength. To increase tensile strength of metal by adding other alloying elements. Tensile strength म्हणजे काय? To increase ability of metal. जर सॉफ्ट मेटल घेतला तर तो लोड कॅरी करू शकतो का? Any pure metal, soft metal does not carry load without bending, without cutting. So increase the tensile strength of base metal by adding alloying elements. When metal is alloyed with proper elements, their tensile strength can be increased. Then, for example, the tensile strength of iron can be increased by 10 times greater than base metal due to addition of 1%, only 1% carbon add in iron. So increased tensile strength 10 times greater than base metal. Carbon is a non-metal substance, non-metal element, but this carbon atom increased tensile strength 10 times greater than base metal. समजा एक आयर्न घेतला. आयर्न काय जनरली प्युअर आयर्न सॉफ्ट मेटल आहे, परंतु त्याला आपल्याला हार्ड करायचं आहे, कारण आपण जो मेटल बघतो तो हार्ड मेटल आहे. अलॉय मेटल बघितलं असेल तुम्ही सर्वांनी, सॉरी आयर्न मेटल. लोखंड बघितलंय का? लोखंड सॉफ्ट आहे का हार्ड आहे? सॉफ्ट आहे का हार्ड आहे? हार्ड आहे सर. हार्ड आहे. म्हणजे त्यामध्ये काय ऍड केलेलं असेल? कॉपर का? काय ऍड केलेलं असेल त्यामध्ये? काय ऍड केलेलं असेल? कार्बन दिलेला आहे. ते हार्ड बनवण्यासाठी कार्बन ऍड करतात, किंवा त्याची टेन्साईल स्ट्रेंथ वाढवायची असेल तर कार्बन ऍड करतात. टू इन्क्रीज टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ आयर्न कॅन बी इन्क्रीज बाय 10 टाइम्स ग्रेटर दॅन बेस मेटल by addition of 1%, only 1% कार्बन. जर 1% कार्बन ऍड केला आयर्न मध्ये तर त्याची टेन्साईल स्ट्रेंथ 10 पटीने वाढते. तर 1% कार्बन आहे म्हणजे 99% काय झाला? आयर्न. आयर्न 99% आयर्न झाला. आयर्न इज अ बेस मेटल अँड कार्बन इज अ अलॉइंग एलिमेंट. अलॉइंग मेटल. To increase hardness of to increase tensile strength by addition of 1% carbon. Next example, the addition of 1% nickel or chromium in iron to increase tensile strength. Second example, to increase tensile strength of iron by addition of 1% nickel or chromium. क्रोमियम किंवा निकेल ऍड केला तरी त्याची टेन्साईल स्ट्रेंथ वाढते. सो आयर्न इज अ बेस मेटल. सर्वचे सर्व आपल्याला बेस मेटलच्या प्रॉपर्टी चेंज करायच्या असेल तर आपण त्यामध्ये काही अलॉइंग एलिमेंट ऍड करतो. नेक्स्ट एक्झाम्पल. येस, आपण सेकंड प्रॉपर्टी मध्ये असं म्हणू शकतो का जेवढे पण अलॉय तयार होतात त्यांचे मेल्टिंग पॉइंट कमी होतातच? हा, मेल्टिंग पॉइंट कमीच केलेला होतो त्यांचा. प्रत्येक अलॉयचं कमी होतो का पण? हा, म्हणजे प्रत्येक अलॉयचा त्या मेटलच्या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे किती चेंज होणार त्याचा मेल्टिंग पॉइंट. मेटलच्या प्रॉपर्टीवर डिपेंड. नेक्स्ट इज द नेक्स्ट एक्झाम्पल. टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉपर कॅन बी डबल बाय ऍडिशन ऑफ 5% सिलिकॉन. Change the tensile strength of copper by adding 5% silicon.
5% सिलिकॉन ऍड केल्यामुळे त्याची प्रॉपर्टी डबलनी टेन्साईल स्ट्रेंथ वाढते. देन नेक्स्ट एक्झाम्पल, टू इन्क्रीज करोजन रेजिस्टन्स. टू इन्क्रीज करोजन रेजिस्टिव्हिटी, अपोज करणे, करोजनला अपोज करतं म्हणजे गंजून देत नाही. इट इज बेस्ट एक्झाम्पल, वेल नोन एक्झाम्पल, stainless steel. Stainless steel is a non-corrosive while its base metal is iron. Iron is a corrosive metal. सर्वांना माहित असलेले एक्झाम्पल कोणता आहे? स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील करोजिव्ह आहे का? आहे का करोजिव्ह? पण त्याचा जर बेस मेटल घेतला, कोणता आहे बेस मेटल स्टेनलेस स्टीलचा? आयरन. आयर्न तुम्ही बघितलेलं आहे सर्वांनी, गंजते. मग आता गंजू नये म्हणून त्यामध्ये काय ऍड केलेलं आहे? आयर्न मध्ये, लोखंडामध्ये गंज लागू नये म्हणून त्यामध्ये क्रोमियम, कार्बन ऍड केलेलं आहे. टू इन्क्रीज करोजन रेजिस्टिव्हिटी बाय ऍडिशन ऑफ क्रोमियम, निकेल, कार्बन. Pure metal like iron, copper undergoes atmospheric corrosion because pure metal is highly reactive with moisture, gases, hence metal alloy. First example, stainless steel. Well known example, stainless steel. Non corrosive. जर प्युअर मेटल घेतला किंवा कॉपर घेतला तर त्यावर करोजन होतं. जे मॉइश्चर असेल किंवा वेगवेगळे गॅसेस असेल त्यामुळे करोजन होतं. मग करोजन होऊ नये म्हणून आपण त्याचा अलॉय तयार करतो. सेकंड एक्झाम्पल, ब्रॉन्झ, ब्रास. देन नेक्स्ट इज द टू मॉडिफाय कलर. टू मॉडिफाय कलर ऑफ बेस मेटल. डिफरंट एलिमेंट्स हॅव्हिंग डिफरंट कलर. प्रत्येक एलिमेंटची प्रत्येकाची वेगवेगळी प्रॉपर्टी आहे. म्हणजे समजा अल्युमिनियम घेतला तर अल्युमिनियमचा ग्रे कलर आहे. कॉपर घेतला तर कॉपरचा पिंकिश ब्राऊन कलर आहे. सिल्वर घेतला. सांगा ना सर. यस सर फोर्थ परत सांगा ना सर. टू इन्क्रीज करोजन रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय? ऑपोज करणे. करोजन म्हणजे गंजणे. इन्क्रीज म्हणजे वाढणे. म्हणजे करोजन होऊ नये म्हणून, म्हणजे करोजनला ऑपोज करण्याची क्षमता वाढवायची मेटलची, करोजनला ऑपोज करायची. म्हणजे तुम्हाला आता काय एक्सप्लेन, करोजन होऊ नये म्हणून, एखाद्या मेटलवर करोजन होऊ नये म्हणून आपण त्याची क्षमता वाढवतो. करोजन नाही होऊ देण्याची क्षमता वाढवणे. तर त्यासाठी आपल्याला काही मेटल एलिमेंट ऍड करावे लागतात. एक्झाम्पल घेतलं तर स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील नॉन करोजिव्ह आहे. मग आता स्टेनलेस स्टील मध्ये काय ऍड केलेलं आहे? म्हणजेच कशाचा मिक्सचर? स्टेनलेस स्टील, आयर्न, आयर्न, क्रोमियम, निकेल आणि कार्बन यांचं मिक्सचर आहे. पण या सर्वांमध्ये 99%, 98% आयर्नने, म्हणजेच आयर्नची प्रॉपर्टी चेंज झाली. आयर्न कोणता मेटल झाला? बेस मेटल. Then next, to modify color. To modify color, to change the color property of metal. Different metal possess different color property. Therefore, we cannot change color property, but color change by alloying with another metal. आपण कोणत्याही मेटलची सहजासहजी कलर चेंज करू शकत नाही. पण जर त्याचा आपण अलॉय तयार केला तर त्याची प्रॉपर्टी चेंज होते. एक्झाम्पल लाईक आयर्न. लोखंडाचा कलर कोणता आहे? ब्राऊन कलर आहे. प्युअर लोखंड घेतलं तर त्याचा कलर ब्राऊन कलर आहे, पिंकिश ब्राऊन कलर. पण त्याचा अलॉय घेतला
स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलचा कोणता कलर आहे? सिल्वर सर. स्टेनलेस स्टीलचा कलर चेंज झालाय का नाही? गोल्ड मध्ये कॉपर ऍड केला तर त्याचा रेडिश ब्राऊन कलर तयार होतो, प्युअर गोल्ड. तसं तुम्ही कॉपर बघितलंय, कॉपरचा कलर कोणता आहे? कॉपरचा कलर पिंकिश ब्राऊन कलर आहे, पिंकिश रेड कलर. पण त्याचा जर alloy घेतला ब्रासचा कलर कोणता आहे? पितळ. तुम्ही पितळ बघितलं असेल ना? हो ब्रास सर. कलर कोणता आहे त्याचा? येलो कलर आहे. गोल्ड. आणि त्या ब्रासवर करोजन होतं का? ब्रासवर करोजन होत नाही. पण जर करोजन केव्हा होतं, त्यामध्ये कॉपरचं प्रमाण जास्त असेल तर करोजन होणार. किंवा आपण त्याला कोटिंग करतो, गॅल्वनायझेशन. गॅल्वनायझेशन इज द कोटिंग ऑफ झिंक ऑन कॉपर मेटल सरफेस अनदर मेटल सरफेस इज नोन एज गॅल्वनायझेशन. कलाई करणे म्हणतात त्याला मराठीमध्ये, गॅल्वनायझेशन प्रोसेस. त्यामध्ये काय केलं जातं? झिंक मेटल फ्यूज केला जातो आणि झिंक मेटलची कोटिंग केली जाते. कारण झिंक मेटलचा मेल्टिंग पॉइंट कॉपर पेक्षा कमी आहे, म्हणून त्यावर झिंकची कोटिंग केली जाते. म्हणजे ज्याचा मेल्टिंग पॉइंट लो आहे त्याची तो मेल्ट केला जातो. मेल्टिंग कंडिशनला असताना त्याची कोटिंग केली जाते. एक्झाम्पल लाईक बोथ अल्युमिनियम अँड सिल्वर आर सिल्वरी व्हाईट इन कलर. अल्युमिनियम तुम्ही बघितलेला आहे किंवा सिल्वर बघितलेला आहे, दोघांचाही कलर सिल्वरी व्हाईट कलर आहे. बट देअर alloy aluminum bronze alloy copper aluminum mixture. Aluminum bronze is a mixture of copper, aluminum and silver, has a beautiful golden color. म्हणजे बघा, इथे सिल्वरचा कलर, कॉपरचा कलर आणि अल्युमिनियमचा तिघांचाही कलर वेगवेगळा आहे, परंतु त्यांच्यापासून जो तयार होणारा alloy आहे त्याचा गोल्डन कलर प्रॉपर्टी आहे. अँड golden color is attractive decorative color. This golden color सर आपण बऱ्याच ठिकाणी डेकोरेशन साठी यूज करतो. बिकॉज this golden color is attractive color. जर आपल्याला सोनं आपण विकत घेऊ शकत नाही, कारण का घेऊ शकत नाही? त्याची किंमत जास्त आहे. परंतु आपल्याला सिल्वर आणि अल्युमिनियम, कॉपर सहजासहजी अवेलेबल होतो. कॉपर, अल्युमिनियम किंवा सिल्वर आपण 1 किलो घेतलं तर आपल्याला 1 लाखामध्ये मिळून जाईल. परंतु 1 किलो सोनं विकत घ्यायचा असेल तर 60 लाख रुपये लागतील. पण आपल्याला गोल्डन कलर दाखवायचा असेल तर आपण त्याचा alloy तयार करू शकतो. म्हणजे आपण कॉपर, अल्युमिनियम, सिल्वरची प्रॉपर्टी चेंज केली, कलर प्रॉपर्टी. नेक्स्ट एक्झाम्पल, brass is an alloy of copper and zinc, silvery white. Copper, color of copper red and zinc silvery white in color, but its alloy brass is a yellow color of brass. That is to change the color of brass alloy by forming alloy. Then to reduce malleability and ductility. Malleability is defined as it is the ability of metal to beaten into thin sheet. ज्या मेटल पासून आपण थिन शीट तयार करतो त्याला आपण malleability म्हणतो. Ductility, drawn into wire. It is the ability of metal to drawn into wire is known as ductility. ज्या मेटल पासून आपण वायर तयार करू शकतो त्याला डक्टिलिटी म्हणतो. फॉर एक्झाम्पल, pure metal are highly malleable and ductile. Hence they have low toughness. So reduce malleability and ductility by adding other alloying elements. When such pure metal are used to prepare article to get change due to small force,
therefore to make metal tough. For example, small amount of copper in gold and silver to reduce malleability and ductility. आपल्याला जर malleability and ductility reduce करायची असेल गोल्डची, तर गोल्ड मध्ये आपण कॉपर ऍड करतो. सर्वांना माहिती आहे आपल्याला जर फॉईल तयार करायची आहे किंवा वायर तयार करायची असेल तर प्युअर गोल्ड पासून तयार करू शकत नाही. तर आपल्याला त्यापासून आधी कॉपरचा अलॉय तयार करावा लागतो. नंतर आपण एखादा आर्टिकल तयार करण्यासाठी गोल्ड यूज करू शकतो. म्हणजे त्याला आपण 20 कॅरेट गोल्ड, 22 कॅरेट गोल्ड म्हणतो. 22 कॅरेट गोल्ड म्हणजे 92% gold and 8% copper. Then to get good casting, for making good casting, a metal should be fusible. It should expand on solidification and it should become sufficiently hard on solidification for its effective use. जर आपल्याला एखादा स्टॅच्यू तयार करायचा आहे, कॉइन तयार करायचे, फॉर मेकिंग स्टॅच्यू, कॉइन्स, इलेक्ट्रिक बेल्स, alloy is used because for get good casting म्हणजे काय, ओतीव काम. स्टॅच्यू तयार करायचा असेल एखाद्या लोखंडापासून किंवा एखाद्या मेटल पासून, तर त्याला सहजासहजी तो मेल्ट पण झाला पाहिजे आणि सहजासहजी तो मेल्ट झाल्यानंतर कूल पण झाला पाहिजे. असा मेटल आपल्याला तयार करावा लागतो अलॉय. जर एक्झाम्पल घेतलं ब्रास किंवा ब्रॉन्झ, त्याचा मेल्टिंग पॉइंटही लो राहतो आणि सहजासहजी तो कूल पण होतो ऍट नॉर्मल कंडिशन. फॉर एक्झाम्पल, द कास्टिंग प्रॉपर्टी ऑफ अल्युमिनियम इम्प्रूव्ड बाय ऍडिशन ऑफ कॉपर. सेकंड एक्झाम्पल, alloy of lead, tin and antimony which is used for casting type for in case of casting म्हणजे ओतीव काम. जर आपल्याला एखादा स्टॅच्यू तयार करायचा असेल किंवा एखादा इक्विपमेंट तयार करायचा असेल तर आपण अलॉय पासून तयार करू शकतो. So lead, tin, antimony which is used for casting type. तुम्हाला एक्झामला डिटेल विचारणार नाही, यामध्ये फक्त हे विचारू शकतात, which metal is used for increase hardness and toughness of base metal like iron. Which metal? Carbon. To reduce malleability and ductility of gold by addition of dash metal, copper. To increase corrosion resistivity of gold, corrosion resistivity of iron metal by adding following elements: कार्बन, chromium, copper, gold and silver. गोल्ड, सिल्वर करतात का ऍड आयर मध्ये? कॉपर पण नाही ऍड करत. सो chromium. Then next, to change chemical reactivity, some metals like we know sodium metal is highly reactive metal. तुम्हाला माहिती आहे सोडियम मेटल काय, खूप रिएक्टिव्ह मेटल आहे. जर तो पाण्यामध्ये टाकला तर पाण्याशी लगेच रिएक्शन करतो. जर आपण हातावर घेतला तर आपल्या हातावरच्या मॉइश्चरशी लगेच रिएक्शन करतो. आणि सोडियम मेटल जर पाण्यामध्ये टाकला तर तो पेट घेतो म्हणजे तो ऍक्टिव्ह होतो, पाण्याबरोबर ऍक्टिव्ह होतो. तुम्ही बघितला का सोडियम मेटल जर पाण्यामध्ये टाकला तर तो पेट घेतो पाण्याबरोबर. का? कारण तो हायली रिएक्टिव्ह आहे. सर्वात रिएक्टिव्ह असलेला हा सोडियम मेटल आहे. सर्व मेटल मध्ये तो रिएक्टिव्ह आहे. अँड सोडियम इज अ
सॉफ्ट मेटल. तरी पण आपल्याला हा सॉफ्ट मेटल इलेक्ट्रिक इक्विपमेंट मध्ये इलेक्ट्रिक सेल मध्ये यूज करावा लागतो सोडियम मेटल. हा जर तो रिएक्टिव्ह आहे त्याची रिएक्टिव्हिटी आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा आपल्याला तो यूज करायचा आहे. काय करावं लागेल त्याची रिएक्टिव्हिटी आधी पहिल्यांदा कमी करावं लागेल. कमी करावं लागेल. टू डिक्रीज रिएक्टिव्हिटी बाय ऍडिंग स्मॉल अमाउंट ऑफ मर्क्युरी 12.5% mercury add in sodium metal. That is, metal have different chemical property. The highly electropositive metal are more reactive. So this reactivity of metal can be modified by alloying it with other suitable elements like example, sodium is more reactive but it's alloyed with mercury. It becomes less reactive. When sodium is mixed with mercury, then it becomes less reactive. That is called as sodium amalgam. This is the mixture of sodium and mercury is known as sodium amalgam. आपण त्याला amalgam म्हणतो, sodium amalgam. Second सर example. ते मर्क्युरी म्हणजे तेच ना पारा. para. Mercury called as para. The chemical reactivity of aluminum increase when it is alloyed with mercury. जर आपल्याला aluminum ची reactivity increase करायची असेल तर mercury add करतो. The next is the effect of alloying elements. जर एखादा alloying element add केल्यामुळे काय इफेक्ट होणार आहे बेस मेटल मध्ये? इफेक्ट ऑफ alloying elements in base metal. काय ऍड करतो आपण ह्या प्रॉपर्टी बघितल्या काय चेंज होत्या कोणकोणत्या प्रॉपर्टी चेंज होत्या काय ऍड करत असेल आपण कोणत्याही एखाद्या मेटल मध्ये अलाइंग एलिमेंट्स का ऍड करतो आता बघितलं ना आपण काय ऍड करतो हॅलो तर बोला सर आपले जे प्युअर मेटल्स असतात ते आपण रेडी टू यूज नसता म्हणजे ते वापरून आपण कुठलीही इक्विपमेंट नाही बनवू शकत म्हणून त्यांच्या प्रॉपर्टीज वाढवायला आणि त्यांना स्ट्रॉंग बनवायला लेस रिएक्टिव्ह बनवायला आपण त्यांचे अलॉयज तयार करतो. मेल्टिंग पॉइंट कमी करण्यासाठी किंवा कलर चेंज करायचा असेल समजा मला एक अल्युमिनियम मेटल माझ्याकडे खूप आहे परंतु मला अल्युमिनियम अट्रॅक्टिव्ह वाटत नाही अल्युमिनियम वर लवकर करोजन होतं तो ब्लॅक तयार होतो ना ब्लॅक कलर होतो तयार मग आता मी विचार केला तर मला गोल्डन कलर खूप आवडतो मग मी गोल्डन कलर तयार करण्यासाठी काय करेल तर त्यामध्ये कॉपर आणि झिंक ऍड करेल म्हणजे त्याचा गोल्डन कलर तयार होईल समजा मला एखादा माझ्याकडे प्युअर लोखंड आहे पण ते खूप गंजतं करोजन होतं तर मग मी काय करणार त्याचा अलॉय तयार करेल अलॉय नॉन करोजिव्ह स्टेनलेस स्टील समजा तुम्ही एखाद्या इंडस्ट्री मध्ये गेले आणि तुम्हाला एक मेकॅनिकल स्टुडंट आहे किंवा पॉलिमर टेक्नॉलॉजी स्टुडंट आहे तुम्ही एखाद्या इंडस्ट्री मध्ये जॉईन झाले आणि तुम्हाला एक टार्गेट दिलं हा एक मेटल आहे आणि तुम्हाला सांगितलं हा या इक्विपमेंट तयार करण्यासाठी यूज करायचा आहे तर तुम्ही काय करताल त्याची हार्डनेस चेक करताल ह्या मेटल पासून आपल्याला एखादा इक्विपमेंट तयार करता येईल का नाही करता येणार किंवा त्याची टेन्साइल स्ट्रेंथ चेक करताल मग तुम्ही त्याची ही जी प्रॉपर्टी ती वाढवण्यासाठी काय करताल त्यामध्ये काही दुसरे ऍड करून बघताल कार्बन ऍड करताल कार्बन म्हणजे ऍश जी ऍश आपल्याकडे मिळते त्या कार्बनला ऍश म्हणतो आपण ऍश म्हणजेच कार्बन आहे किंवा आपण त्याचा कलर चेंज करायचा असेल तर अलॉय तयार करतो किंवा रिएक्टिव्हिटी आहे मला एखाद्या बॅटरी मध्ये सोडियम मेटलच यूज करायचं आहे पण त्याची खूप रिएक्टिव्ह आहे
आणि तिथं डायल्यूट सोल्युशन यूज करतो, पाणी यूज केलेलं राहतं, पण त्याची तोच यूज करायचा आहे. तर मग मी काय करेल, त्याची रिॲक्टिव्हिटी चेंज करेल. कशी करणार चेंज? तो मर्क्युरी मध्ये डिप करेल, म्हणजे त्याची रिॲक्टिव्हिटी कमी होईल. सर प्लॅटिनियम बी सॉफ्ट मेटल राहतं का? प्लॅटिनम सॉफ्ट मेटल आहे. सर मग त्याच्यामध्ये काय मिक्स करतात? प्लॅटिनम मेटल त्याच्यामध्ये कॉपर काय यूज करतात आता? प्लॅटिनम मेटल नॉन करोजिव्ह आहे. प्लॅटिनम मेटल नॉन करोजिव्ह आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. त्यापासून तो इजी अवेलेबल नाहीये, म्हणून त्याची कॉस्ट हाय कॉस्ट आहे. पण जर एखादा आर्टिकल तयार करायचा असेल तर त्यासाठी आता प्लॅटिनम यूज केला जातं. का? कारण त्याचा जो अट्रॅक्टिव्ह पण आहे तो चेंज होत नाही. का चेंज होत नाही? कारण तो नॉन करोजिव्ह आहे. नॉन करोजिव्ह काय आहे? का नॉन करोजिव्ह आहे तो? बिकॉज तो सॉफ्ट आहे. नॉन करोजिव्ह. करोजन का होत नाही त्यावर? कारण त्याच्यामध्ये कोबाल्ट आणि निकल आहे. प्लॅटिनम मध्ये प्लॅटिनम आलाय का? प्लॅटिनम मेटल आहे. सर तो लेस रिॲक्टिव्ह आहे म्हणून. करेक्ट, तो लेस रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे तो रिॲक्टच होत नाही कोणाबरोबर, रिॲक्शनच करत नाही. मग त्याच्या बरोबर रिॲक्शन नाही झाली तर तो करोजन होईल का त्यावर? करोजन कोण नाही. करतं? ऍटमॉस्फेरिक गॅसेस असेल, वॉटर असेल, वॉटर वेपर असेल, हे दुसऱ्या मेटलवर करोजन करतात. किंवा जर रिॲक्शन झाली तरच. सर मग त्या मेटलला हार्ड करण्यासाठी कोणतं मेटल यूज करतात त्याच्यामध्ये? प्लॅटिनम हार्ड आहे ना, ऑलरेडी हार्ड आहे, त्याची काही गरज नाही ना त्याला हार्ड करण्याची. जे मेटल सॉफ्ट मेटल आहे किंवा जर त्याला अजून हार्ड करायचं असेल तर त्यामध्ये कार्बन ऍड करू शकतात. मग त्यासाठी आपण हे बघू ना आता, इफेक्ट ऑफ अलाइंग एलिमेंट्स. कोणता इलेमेंट ऍड केल्यामुळे बेस मेटल मध्ये काय इफेक्ट होतील, काय चेंजेस होतील? फर्स्ट आहे कार्बन. व्हॉट इज द रोल ऑफ कार्बन? Carbon is the alloying element. By addition of carbon to change hardness and toughness of base metal. कोणताही alloying element ऍड केला तर त्यामध्ये कोणाचे प्रॉपर्टी चेंज होत असतात? कोणाचे प्रॉपर्टी? बेस मेटल. alloying बेस element. मेटल. Base metal. When a metal is alloyed with proper carbon, their tensile strength can be increased. Increased tensile strength. For example, tensile strength of iron can be increased by 10 times greater than base metal due to addition of only 1% carbon. कार्बन जर बेस मेटल मध्ये ऍड केला तर त्याची स्ट्रेंथ 10 पटीने वाढते. म्हणजे बघा किती पर्सेंट कार्बन ऍड करायचं आहे बेस मेटल आयर्न मध्ये? 1%. 1% जर ऍड केला तर त्याची टेन्साईल स्ट्रेंथ 10 पटीने वाढते, 10 टाइम्स. सेकंड एक्झाम्पल, इट इज यूज इन ऍप्लिकेशन ऑफ कार्बन alloy, यूज इन शिफ्टिंग, एक्सल, बेरिंग, गन्स. आपल्याला जर हार्ड मटेरियल कुठे यूज करतो आपण? एक्सल मध्ये यूज करतो बेरिंग साठी किंवा एक्सेलला यूज करतो, कारण त्यावर सर्वात जास्त लोड राहतो. जर ती बेरिंग किंवा एक्सेलच कट झाला तर काय होईल? ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस राहतात. सो व्हेरी हार्ड मेटल इज यूज इन एक्सेल अँड बेरिंग. एक्सेल आणि बेरिंग मध्ये कंटिन्युअस फ्रिक्शन होत असतं. जर फ्रिक्शन झालं तर आपल्याला तो पार्ट चेंज करावा लागतो, त्यासाठी आपल्याला हार्ड मेटल घ्यावा लागतो. देन सेकंड, सिलिकॉन. यूज ऑफ सिलिकॉन. व्हेन अ मेटल इज alloyed with proper silicon, their tensile strength and hardness of copper can be doubled by adding 5% silicon. To change property like tensile strength and hardness of copper can be doubled by adding 5% silicon. जर आपण
सिलिकॉन ऍड केला कॉपर मध्ये तर त्याची प्रॉपर्टी आपण चेंज करू शकतो, हार्डनेस आणि टेन्साइल स्ट्रेंथ. सो सिलिकॉन ट्रान्सफर मॅग्नेटिक permeability and high electrical resistance, hence still containing silicon used in manufacturing of electric motor, transformers and generators. Silicon transfer magnetic permeability and high electrical resistance. Transfer silicon, property of silicon, by addition of silicon in metal to change magnetic property. जो जास्त मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवणारा मेटल असेल तर तो मेटल इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करण्यासाठी यूज केला जातो. सिलिकॉन मध्ये एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, तो मॅग्नेटिक प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी यूज केला जातो. म्हणून सिलिकॉन थोडा जर ऍड केला तर त्यामध्ये त्याची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी चेंज होते. Hence, still containing silicon used in manufacturing of electric motor, transformer, generators. इलेक्ट्रिक मोटर किंवा ट्रान्सफॉर्मर असेल किंवा जनरेटर असेल त्यामध्ये सिलिकॉनचा यूज केला जातो. मग सिलिकॉन डायरेक्ट यूज करणार का अलॉय तयार करून यूज करणार? अलॉय तयार करून. अलॉय तयार करून, कारण डायरेक्ट सिलिकॉन यूज करता येत नाही. आपल्याला प्रत्येक मेटलची प्रॉपर्टी थोडीफार चेंज करायची आहे. सो नेक्स्ट इफेक्ट ऑफ अलॉइंग एलिमेंट लाईक क्रोमियम. क्रोमियमने काय होत असेल चेंज? क्रोमियमचा काय इफेक्ट होत असेल बेस मेटलवर? क्रोमियम व्हॉट इज द इफेक्ट ऑफ क्रोमियम? सर चेंज करतो. काय चेंज करतो तो? टू इन्क्रीज करोजन रेजिस्टिव्हिटी, करोजन होऊन देत नाही. टू स्टॉप करोजन, टू इन्क्रीज करोजन रेजिस्टिव्हिटी by adding small amount of chromium. Take 2-minute break. After 2 minutes we will start next point. Take 2 minutes break. Okay, take 2-minute break. We will meet at 8 minutes. Take 2-minute break. 15. No. Take join at 12:10 जॉईन करा. 12:10 जॉईन करा. मी स्टार्ट करणार आहे कंटिन्यू. 4 मिनिटाचाच ब्रेक मिळेल तुम्हाला फक्त. सर
अरे हॅलो सर, आवाज येत नाही. Mute ourselves. Mute ourselves. करायचंय कसं स्टार्ट? 1 minute. स्टार्ट करतोय आम्ही. सर आज तेवढी PDF सेंड करून द्या बरं का प्लीज. ओके. तर आवाज नाही. ओके. 1 minute. Are you visual? Yes. Are you visual? Yes, sir. Only 43 students present. Okay, we can start here now. First, carbon. Effect of alloying elements on base metal. First, carbon. The addition of carbon. Are you visual? Effect of carbon on base metal is to increase hardness and toughness and tensile strength of base metal like iron. तुम्ही लोखंड बघितलेलं असेल आणि स्टेनलेस Yes, स्टील sir, बघितलं असेल. स्टेनलेस स्टील पण पाहिलं असेल. स्टेनलेस स्टील हार्ड आहे का सॉफ्ट आहे? स्टेनलेस स्टील लोखंडापेक्षा Soft. Soft आहे sir. Soft आहे सर लोखंडापेक्षा. सॉफ्ट आहे. मऊ नाही म्हणत मी. टणक, कोणतं टणक वाटतं तुम्हाला? स्टेनलेस स्टील वाटतं का हार्ड आहे सर, लोखंड स्टेनलेस वाटतं? स्टील. स्टेनलेस स्टील हार्ड आहे. स्टेनलेस Hard आहे स्टील sir. हार्ड मेटल आहे. तुम्ही पहा बऱ्याचशा कीज किंवा लॉक तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टील यूज केलं जातं, कारण स्टेनलेस स्टील हार्ड मेटल आहे. So for different types of machines, equipment made up from stainless steel, so increase tensile strength, hardness, toughness by adding small percentage of carbon, only 1% carbon add in iron to increase tensile strength 10 times greater than base metal. Second, it is used in shafting, axle, bearing, guns.
जिथे जास्त स्ट्रेस दिला जातो, जिथे जास्त आपल्याला हार्ड मेटल पाहिजे तिथं कार्बन ऍडिशन असलेला मेटल यूज केला जातो. तुम्ही पहा बेरिंग किंवा ऍक्सेल असेल तिथे जास्त स्ट्रेस दिला जातो, म्हणून त्याची जास्त टेन्साईल स्ट्रेंथ असलेला मेटलच यूज केला जातो. नेक्स्ट एक्झाम्पल सिलिकॉन. पर्पज ऑफ सिलिकॉन इज increase tensile strength. Silicon is used in transformer because ability of metal to increase magnetic resistance, magnetic permeability and high electrical resistance. जर एखादी मॅग्नेटिक प्रॉपर्टी इन्क्रीज झाली तर त्याचा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचा रेजिस्टन्स ही वाढतो. टू इन्क्रीज electrical resistance by adding small amount of silicon, hence silicon containing equipment, silicon containing wires is used in manufacturing of electric motor, transformer, generators. सिलिकॉन ऍड केल्यामुळे जी मशीन असेल किंवा मेटल असेल त्यामध्ये इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स वाढतो. रेजिस्टन्स वाढतो म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची कॅपॅसिटी त्याची वाढते, कारण त्याची मॅग्नेटिक परमेबिलिटी प्रॉपर्टी चेंज झालेली राहते. सिलिकॉन ट्रान्सफर ओन मॅग्नेटिक प्रॉपर्टी टू अदर्स, स्वतःची मॅग्नेटिक प्रॉपर्टी तो दुसऱ्याला देतो. अँड इन्क्रीज electrical resistance. So these silicon metal containing steel or iron is used for manufacturing of electric motor, transformer and generator. Then next is the chromium. Steel with a large content of chromium due to change hardness and hence it is used in metal cutting, that is in lathe machine. lathe machine मध्ये क्रोमियम असलेला अलॉय यूज केला जातो. लेट मशीन मध्ये काय, मेटल कट करायचं असेल आपल्याला तर आपल्याला मेटल कट करण्यासाठी हार्ड मेटल पाहिजे, नॉन करोजिव्ह मेटल पाहिजे. सो इन सच सिच्युएशन क्रोमियम मेटल इज यूज. सिच्युएशन काय आहे, हार्ड मेटल दिलेलं आहे आपल्याला कट करण्यासाठी, तर आपल्याला काय यूज करावं लागेल, सॉफ्ट मेटल यूज करता येईल का हार्ड मेटल कट करण्यासाठी. त्या हार्ड मेटल पेक्षा हार्ड मेटल असलेला मेटल तयार करावं लागेल, म्हणजेच आपल्याला अलॉय तयार करावं लागेल. सो नेक्स्ट इज द निकेल. यूज ऑफ निकेल, व्हेन अ metal is alloyed with 1.5 to 3.5% nickel, then it is very high tensile strength and also possess elasticity. It is used in shafting, axle, bearing, guns. Same application as carbon. निकेल ही काही अलॉय मध्ये ऍड केला जातो. काय पर्पज, जर आपल्याला टेन्साईल स्ट्रेंथ वाढवायची असेल किंवा इलेक्ट्रिसिटी प्रॉपर्टी चेंज करायची असेल, सो इन सच सिच्युएशन, इन सच कंडिशन, निकेल alloying element is used. Due to high tensile strength, this nickel metal is used in shafting, axle, bearings, guns. Then manganese. Next effect of manganese element on other base metal. Manganese, atomic number of manganese 25, nickel 28, chromium 24 atomic number. These D block elements, all D block elements is used for, like example, क्रोमियम घेतला किंवा निकेल घेतला, मॅग्नीज घेतला, आयर्न घेतला, हे सर्व कोणते डी ब्लॉक एलिमेंट्स आहे. वी नो डी ब्लॉक एलिमेंट्स, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, मॅग्नीज,
ferrous means iron, nickel, cobalt, copper, zinc, all these alloying elements, D block element आहे आणि हे सर्वचे सर्व alloying element म्हणून यूज केले जातात. क्रोमियम, निकेल, मॅंगनीज, cobalt, zinc, because these metals are possess number of unpaired electron, so these elements is used in for making alloy. Then manganese, it increase ductility. What is mean by ductility? Ductility can be drawn into thin wire, is known as, it is the ability of metal. Ductility, what is mean by ductility? Ductility is defined as it is the ability of metal to be drawn into thin wire. जर एखाद्या मेटल पासून आपल्याला थिन वायर तयार करता येत असेल तर आपण त्याला डक्टिलिटी प्रॉपर्टी हायर आहे असं म्हणतो. मॅंगनीज स्टील is non-magnetic and high electric resistance. Manganese steel having non-magnetic and high electric resistance. Used in rail track, rollers, bulletproof helmets. आपल्याला जर रेल ट्रॅक साठी किंवा रोलर असेल, बुलेटप्रूफ हेल्मेट तयार करायचं असेल तर मॅंगनीज मेटल यूज केला जातो. किंवा एखादा जॅकेट इन आर्मी यूज जॅकेट, इन दिस जॅकेट small amount of manganese add, so it prepare bulletproof jacket. Then next thermocouple. Yes, इलॅस्टिसिटी म्हणजे काय असतं? इलॅस्टिसिटी म्हणजे तो स्ट्रेच केला तर रिलॅक्स झाल्यानंतर पुन्हा तो त्याची ओरिजिनल पोझिशन मेंटेन करतो. पुन्हा आपण स्ट्रेच केला तर तो त्याची जी ओरिजिनल पोझिशन आहे ती मेंटेन करतो. म्हणजे रबर बघितलं तुम्ही, ती त्याची इलॅस्टिसिटी हायर आहे, पण जो आपण स्ट्रेच केला तर रिलीज केल्यानंतर काय होतं, तो त्याची ओरिजिनल पोझिशन घेतो. त्याला आपण इलॅस्टिसिटी म्हणतो. ओके, this is the all these chromium, nickel, manganese, carbon, chromium, all these are the alloying elements due to addition of small amount of these elements in base metal to change property of base metal. This is the purpose of addition of alloy. Then next is the thermocouple alloy. Thermocouple alloy is a mixture of two different metals. Thermocouple alloy is a mixture of two different metals in different composition, and these two different alloys join together at the end of two metals. दोन वेगवेगळे मेटलचे अलॉय घेतले आणि ते जर जॉईन केले एकमेकाशी, and these two different metals join with electric, so this thermocouple alloy is mostly used for measurement of higher temperature. The definition, the thermocouple alloy is a temperature measuring device. It is used for measuring the temperature at one particular point. In other word definition, it is a type of sensor used for measuring the temperature in the form of an electric current or the EMF. Digital thermometer बघितले असेल तुम्ही,
डिजिटल थर्मामीटर काय कशासाठी यूज करतो थर्मामीटर आपण? थर्मामीटर कशासाठी यूज करतो? ताप आले टेम्परेचर मेजर करण्यासाठी, टेम्परेचर मोजण्यासाठी आपण थर्मामीटर यूज करतो. किती रेंज राहते त्या थर्मामीटरची? जास्तीत जास्त किती रेंज असेल थर्मामीटरची? 102. डिजिटल थर्मामीटर घेतलं तर 200 ते 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत तो मेजर करू शकतो टेम्परेचर. पण जर आपल्याला हायर टेम्परेचर मेजर करायचंय, जास्त टेम्परेचर असल्याला, समजा आपण घेतला आलाय तयार करण्यासाठी किंवा रिफायनिंग प्रोसेस बघितली, हिमॅटाइट वरची आयर्न एक्स्ट्रॅक्ट करण्याची प्रोसेस बघितली, तिथे टेम्परेचर कितीपर्यंत इन्क्रीज करतो आपण? कितीपर्यंत टेम्परेचर इन्क्रीज करतो? येस, आपण टेम्परेचर कितीपर्यंत इन्क्रीज केलं होतं? EMF म्हणजे काय असतं? इलेक्ट्रिक मोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रिक मोटिव्ह फोर्स म्हणजे जो आपण करंट तयार होतो तिथे एक व्होल्टेज तयार होत असतं. व्होल्टेज म्हणतात त्याला, EMF म्हणजेच व्होल्टेज. किती व्होल्टेज तयार झालेलं आहे ते कशावर डिपेंड राहणार आहे? त्या डिव्हाइसच्या टेम्परेचरवर. आपल्याला कशाचं टेम्परेचर मेजर करायचंय. सो इट इज टाइप ऑफ सेन्सर. थर्मोकपल हा सेन्सर म्हणून यूज केला जातो, सेन्सर मध्ये टेम्परेचर मेजर करण्यासाठी. मग आता 1500 डिग्री सेल्सिअस जवळ आपण टेम्परेचर घेण्यासाठी जाऊ शकतो का? डिव्हाइस घेऊन जाऊ शकतो का? मग आता एखादा सेन्सर तयार केलेला राहतो. सेन्सर तुम्ही बघितला असेल, दुरूनही टेम्परेचर मेजर करू शकतो. रिमोट कंट्रोल तुम्ही बघितलं? रिमोट कंट्रोल कशावर चालतं? रिमोट कंट्रोल, रिमोट कंट्रोल कशावर चालतं? सेन्सरवर चालतो. त्या रिमोट कंट्रोल मध्ये सेन्सर टाकलेले राहतात आणि जो आपण रिमोट कंट्रोल इकडे आणि तिकडे समोरचा एक डिव्हाइस आहे, त्या दोन्हीमध्ये एक सेन्सर टाकलेला राहतो. तो सेन्सर मॅच झाल्यानंतर टेम्परेचर समजा जो कंट्रोल केलेला आपण कंट्रोल करायचं आपल्याला रिमोटनी, ते कंट्रोल करू शकतो आपण. म्हणजे तिथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला का? जसं आपल्याला टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपल्याला आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करायचंय, पण टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपले जे ओल्ड थर्मोमीटर होते ते ओल्ड थर्मोमीटर काय करावं लागायचे? आपल्या बॉडीशी टच करावं लागायचं. ज्या डिव्हाइसचं टेम्परेचर मेजर करायचं आपल्याला त्याशी टच करावं लागायचं. पण आता नवीन थर्मोमीटर आलेले, सेन्सर असलेले थर्मोमीटर, तुम्ही बघितलं असेल ना सेन्सर असलेलं थर्मोमीटर? सर कोविड मध्ये वापरलं तेच का? हो हो, सेन्सर असलेलं थर्मोमीटर आपल्या बॉडी जवळ दुरूनही आपलं टेम्परेचर ते कॅच करू शकतं. माझा त्याचा कंट्रोल काय केलेला आहे? मेजरिंग जो टेम्परेचर मेजर होणार आहे त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक करंटच्या किंवा EMFच्या फॉर्म मध्ये आपल्याला मेजर करता येतं. देन it is type of sensor used for measuring the temperature in the form of an electric current is known as thermocouple alloy. couple म्हणजे काय? couple कॉम्बिनेशन, जोडी म्हणतो आपण, कॉम्बिनेशन. थर्मो म्हणजे काय? टेम्परेचर. टेम्परेचर मेजर करण्याच्या डिव्हाइसला आपण थर्मोकपल alloy म्हणतो. मग आता त्या थर्मोकपल alloy, इन दिस थर्मोकपल alloy टू मेजर टेम्परेचर इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंटच्या फॉर्म मध्ये तो टेम्परेचर मेजर करतो. मग आता हे थर्मोकपल alloy काय यूज करायचं आहे? तुम्ही म्हणताल मग आपण ओल्ड थर्मोमीटर ही यूज करू शकतो का? कुठे यूज करायचं आहे? दिस थर्मोकपल alloy
is used at very high temperature range. जिथे टेम्परेचर रेंज हायर आहे, समजा 1500 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जवळ जाऊ शकतो का आपण मेजर करण्यासाठी? करू शकतो का मेजर टेम्परेचर तिथे? म्हणजे ते टेम्परेचर मेजर करण्यासाठी काय यूज करावा लागतो आपल्याला? सेन्सर यूज करावा लागतो. सो द टेम्परेचर कन्सिस्ट 2 वायर्स ऑफ डिफरंट मेटल्स. आता ह्या थर्मोकपल मध्ये दिस थर्मोकपल कन्सिस्ट ऑफ 2 different wires, 2 different metals which are welded together at the end of 2 metals. The welded portion was certain the junction where the temperature is used to measure. हा जो जंक्शन तयार झालेला आहे, दोन मेटल घेतले समजा वेगवेगळे, त्यांच्यात जे एंड असेल त्या दोन्हींचे एंड एकत्र करायचे वेल्डिंग करून. वेल्डिंग माहिती तुम्हाला? वेल्ड करायचे. वेल्ड करताना काय करतात? ते दोन मेटल फ्यूज केले जातात आणि एकत्र झाल्यानंतर ते एकमेकाशी फ्यूज होतात आणि नंतर कूलिंग नंतर जॉईन होतात एकमेकाशी. The welded portion was creating the junction where the temperature is used to be measured. जंक्शन म्हणजे काय? एकत्र येणे, जंक्शन. आणि आपण एकत्र त्यांना जॉईन करतो, वेल्डिंग करतो. अँड these 2 different metals is used for temperature measurement in the form of electric current. Measure electric current. Advantages of thermocouple alloy. First advantage, the thermocouple alloy is cheaper than the other temperature measuring device. हा थर्मोकपल alloy दुसऱ्या टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस पेक्षा स्वस्त आहे. इझिली अवेलेबल फॉर मेजरिंग हायर टेम्परेचर. द thermocouple has fast response time rather than other measuring device. तुम्ही डिजिटल थर्मोमीटर बघितला असेल तर त्या डिजिटल थर्मोमीटर डिव्हाइसला आपल्याला 20 ते 25 सेकंद वेट करावा लागतो. पण हा जो थर्मोकपल alloy आहे हा सेन्सर असल्यामुळे लगेच रिस्पॉन्स देतो. तुम्ही बघितलं असेल सेन्सर असलेला थर्मोमीटर, तो लगेच आपले बॉडीचं टेम्परेचर कॅच करतो आणि रिस्पॉन्स देऊन टाकतो. जसं आपण रिमोट कंट्रोल बघितला असेल, आपण की प्रेस केल्या लगेच तो रिस्पॉन्स देतो, चेंज करतो. Then it has wide temperature range. It is applicable from -50 degrees Celsius to 2000 degrees Celsius temperature. So it can be used for wide temperature. खूप जास्त अंतर असलेलं टेम्परेचर ही मेजर करू शकतो. -50 डिग्री सेल्सिअस पासून तर 2000 डिग्री सेल्सिअस पर्यंत तो यूज करू शकतो. दिस इज द ऍडव्हान्टेजेस. देन नेक्स्ट is the composition and characteristics of alloy. There are different types of thermocouple alloy. Yes. ते बनवत कसे असतील ते थर्मोकपल अलॉय? सांगितलं, 2 वायर वेगवेगळे अलॉयच्या 2 वायर एकत्र जॉईन केले जातात आणि ते इलेक्ट्रिक सर्किटला कनेक्ट केले जातात आणि त्याचा एक डिव्हाइस कोणत्या मेटलचा? एक घेतो पुढे एक्झाम्पल घेतो मी. वेगवेगळे एक्झाम्पल आहे. प्लॅटिनम, पॅलेडियम, रेनियम, गोल्ड, आयर्न. देर आर डिफरंट metals is used in thermocouple alloy. First nickel alloy. First is the nickel alloy. Nickel and thermocouple alloy used for temperature measurement. A wide range of thermocouple conductor with various size is available. This nickel and thermocouple alloy is used for any different thermocouple alloy is used for temperature measurement. First application काय आहे? It is used for temperature measurement. And second application, it is used for measurement of
wide range temperature. Third application, it get quick response rather than other temperature measuring device. दुसऱ्या डिव्हाइस पेक्षा याचा रिस्पॉन्स टाइम काय आहे, हायर आहे. Characteristics of nickel alloy. First characteristics, nickel as a material has very high corrosion resistivity. We know where metal is used, nickel metal, increase corrosion resistivity of metal and high conductivity as well as high melting point. Due to high melting point and high electrical conductivity, आपल्याला मेटल कोणता पाहिजे, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणारा पाहिजे ना, कारण त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, टेम्परेचरचं. मेजर द टेम्परेचर इन द फॉर्म ऑफ EMF और इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटच्या फॉर्म मध्ये तो मेजर होणार आहे. म्हणजे आपल्याला मेटेरियल कसा पाहिजे, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणारा पाहिजे, हाय कंडक्टिव्हिटी एज वेल एज हाय मेल्टिंग पॉइंट. So it has proper resistance, good radiation coefficient and provides great heat transfer coefficient. This nickel metal having high resistivity to conduct, to carry current from one place to another place, good radiation coefficient and provides great heat transfer coefficient. याची जी heat transfer capacity आहे ती very high आहे. So this metal is used. Then next is the nickel is made from E-type and K-type thermocouple alloy. जर आपल्याला वेगवेगळे थर्मोकपल तयार करतो आपण, निकेल पासून जे थर्मोकपल तयार होणार आहे त्यापासून त्यांचे टाइप आहे E and K थर्मोकपल. एक्झामला क्वेश्चन विचारू शकतात, which of the following is the thermocouple alloy of nickel. निकेल पासून तयार केलेले कोणकोणते थर्मोकपल आहे आणि त्यांचे टाइप K and E type is the thermocouple of nickel. Then next is the platinum and rhodium alloy. Platinum and rhodium thermocouple alloy. Platinum rhodium, it is the combination of thermocouple alloy is the, it is thermocouple alloy means combination of platinum and rhodium. Thermocouple alloy is the combination of two different metals. मी काय सांगितलं तुम्हाला, प्लॅटिनम आणि रोडियमचं कॉम्बिनेशन करून जो तयार केला जातो तो alloy म्हणजे तो झाला थर्मोकपल alloy. आणि platinum rhodium is used in thermocouple and as a catalyst, generally immediately available in most volume, are available in form of such as bar, ribbon, wire, sheet and foil. This thermocouple alloy is readily available in the most volume. This platinum rhodium thermocouple alloy available in the form of bar, ribbon, wire, sheet and foil. Then next is the platinum type of platinum rhodium alloy is arc thermocouple. जो थर्मोकपल तयार होणार आहे तो आर्क थर्मोकपल तयार होतो.
प्लॅटिनम किंवा रोडियम alloy पासून आर थर्मोकपल. देन 1 minute please. Wait 1 minute. Type of platinum rhodium alloy are thermocouple. Example, composition of R thermocouple: platinum 87% and rhodium 13%. Mixture of a combination of these two alloys, these two metals, platinum and rhodium. Platinum is 87% and rhodium 13%. Then next is the type S thermocouple. S thermocouple मध्ये in this S thermocouple composition platinum 90%, rhodium 10%. Composition of S thermocouple alloy. Roll number 62. Yes, roll number 62. Roll number 62. What happened? Yes, roll number 62. From polymer technology student. चुकून ऑन झाला होता सर. मग गाणे म्हणायचे का? एन्जॉय करतोय का लेक्चर करतोय? का फक्त अटेंडन्स साठी जॉईन केलेलं आहे? हॅलो, रोल नंबर 62. अटेंडन्स साठी जॉईन केला का तू? नाही सर, चुकून ऑन झाला होता तो. कोणता पॉइंट चालू आहे सांग? सर रेंजचा प्रॉब्लेम आहे इथे नेमका. हा प्रॉब्लेम कोणता आहे? आता सध्या काय चालू आहे? काय टीचिंग चालू आहे? कोणता पॉइंट आहे? सॉरी सर. नाही पॉइंट सांग ना मला कोणता आहे? पॉइंट कोणता आहे? पॉइंट कोणता आहे? कोणता पॉइंट एक्सप्लेन करतोय मी? रोल नंबर फ्रॉम मेकॅनिकल स्टुडंट 56. आर यू देअर? रोल नंबर 56 आहे का? रोल Yes, sir. रोल नंबर 46 फ्रॉम मेकॅनिकल. Yes, sir. Yes, sir. 49. 49. येस सर. 69. 69. Yes. Roll number 69. 25. Yes, sir. 25. 31. 31. 23. 23. Yes, sir. 35. Yes, sir. 50. 50. Yes, sir. 37. 37. आकाश पोरजे. आकाश पोरजे. हेलो. 37 आकाश पोरजे. आकाश पोरजे. Unmute yourself. आकाश पोरजे. 31. 31 राहुल नायकवाडी. हेलो. 31 राहुल नायकवाडे.
69. Roll number 69. Present, sir. Roll number 12. 12. Present, sir. Pawan Sanap. Pawan Sanap. Pawan Sanap. रोल नंबर गौरव गाडेकर. रोल नंबर काय तुझा? बरोबर टाकलेलं नाही. गौरव गाडेकर आहे का? गौरव गाडेकर. गौरव गाडेकर. रोल नंबर 3. रोल नंबर 3. प्रेझेंट सर. रोल नंबर 5. रोल नंबर 5. 10. प्रेझेंट सर. 10. प्रेझेंट सर. 11. Present, sir. 14. 14. प्रेझेंट सर. 18. 18. 19. 19. 19. 21. 21. प्रेझेंट 22. सर. 22. Roll number 22. 22. Darshan Kapadnis. Roll number 22. Okay. Roll number 23. Roll number 23. Yes. Sahil Khade. Yes, Roll sir. number 23. Okay. Roll number 25. प्रेझेंट सर. 34. प्रेझेंट सर. 35. प्रेझेंट सर. 46. 46. Roll number 46. Roll number 46. Yes, sir. 49. 49. 52. Yes, sir. 54. 54. 55. 55. Sir. 56. Yes, sir. 56. Yes, sir. 57. 57. 58. 58. 59. 59. Yes, sir. Yes, sir. 58 आएगा. रोल नंबर 58. Sir. Yes. Sir, 57. Okay. 61. 61. सर 65 नंबर प्रेझेंट आहे. त्याच्या कॉम्प्युटरला माहिती नाही म्हणून त्याने प्रेझेंट दिली. Okay. 65. One minute. Yes. सर आवाज नाही येते.
सर स्क्रीन नाही दिसत आहे. 1 minute. Roll number 63. Roll number Present. 63. Yes, sir. 66. 66. 66. Yes, sir. 67. Yes, sir. 68. 68. Roll number 68. Roll number 37. 68. एंट्री करून घेतोय मी. फक्त ऍडमिशन अटेंडन्स साठी तुम्ही जॉईन करत असाल तर त्याचा काहीच उपयोग नाही. आणि ही एक्झाम तुमची ऑफलाईन होणार आहे, माहितीये का? ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन अजून कन्सिडर नाहीये. त्यावेळेस ऑनलाईन होऊ शकते किंवा ऑफलाईनही होऊ शकते. अजून तसं सांगितलेलं नाहीये ऑफलाईन का ऑनलाईन. रोल नंबर 1 फ्रॉम पॉलिमर टेक्नॉलॉजी 1. प्रेझेंट सर. 3. 14. प्रेझेंट सर. 14. Shubham 14. Roll number 14 from Polymer Technology. 15. Yes, sir. Yes, sir. 62. 62. Present, sir. Present, sir. 33 from Mechanical. 33. प्रेझेंट सर. रोल नंबर सर्वांनी रोल नंबर टाकूनच जॉईन करायचा आहे. 28. सर. आर्यन खैरनार. प्रेझेंट सर. 38. सर. 65. Mechanical 65. ओके, रोल नंबर 65 चा मेसेज आलेला आहे. रोल नंबर 7. प्रेझेंट सर. रोल नंबर 16. प्रेझेंट सर. रोल नंबर 4. प्रेझेंट सर. रोल नंबर 19. प्रेझेंट सर. ओके, ओनली